नमस्कार. विद्याप्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा कैलासवासी रत्नमाला घाळीवहिनी यांचा 25 डिसेंबर वाढदिवस. विद्याप्रसारक या निमित्तानं विविध उपक्रमांना हा त्यांचा वाढदिवस साजरा करत असतं. यावर्षी विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या विद्यमानं रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार यावर्षी आम्ही संस्थेच्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्या व महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सरोजताई उर्फ माई पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार या पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी पुरस्काराच्या समारंभाच्या अध्यक्ष आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अरविंद कित्तूरकर संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. या पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये, शाल, श्रीफळ, मानचिन्ह. तसंच यापूर्वी हा पुरस्कार हेल्पर्स ऑफ हँडिकॅपच्या नसीमा उर्जूक, महिला उद्धारासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर साधना जाडबुके, सहकार क्षेत्रात अजूनही काम करणाऱ्या आमच्या श्रीमती शोभाताई कोरे, तसंच शैक्षणिक सामाजिक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या नंदाताई बाबुळकर आणि महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व कौटुंबिक सल्ला केंद्र आदरणीय कैलासवासी कांचनताई परुळेकर इत्यादींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. यावर्षीचा हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद या गोष्टीचा होत आहे, कारण आदरणीय सरोजताईंचं काम एक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्या अध्यक्ष आहेत. समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल, विविध तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शाळा चालू करणं असेल, या विविध उपक्रमातून त्यांची यशस्वी गाथा जी आहे ती यशस्वी गाथेचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कारानं या ठिकाणी त्यांना संस्थेच्या वतीनं गौरवण्यात येत आहे. यासाठी या संस्थेच्या वतीनं सर्वांना आवर्जून विनंती, हा पुरस्कार सोहळा दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता डॉक्टर घाळी सभागृहामध्ये या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान सोहळा होत आहे. तरी आपणा सर्वांना विनंती, या कार्यक्रमाला गडिंग्लजकरांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या नारीशक्ती पुरस्काराच्या पुरस्कर्त्या सरोजताई उर्फ माई पाटील यांचे विचार, त्यांचं पाहणं, त्यांचं पुरोगमित्व हे सर्व विचार आपल्याला ऐकण्याची संधी या निमित्तानं मिळत आहे. सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा अशीच विनंती या विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं आपण सर्वांना करतो आहे. धन्यवाद.